नमस्ते मॅडम. नमस्ते सर. हो, चालू करू शकता. ठीक आहे सर, धन्यवाद. हो. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कसे आहात सगळेजण? मस्त ना? सुट्टी एन्जॉय केली असेलच, राईट? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? आवाज येत असेल तर हो म्हणून एक मेसेज टाकला तरी चालेल. ओके, ठीक आहे. सगळ्यांना आवाज येतोय माझा? तर छान. आपण सर्वजण आता शिष्यवृत्तीच्या अभ्यासासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत बघा. तर तुम्ही सगळ्यांनी लेखन साहित्य घेतलेलं आहे ना? पेन आणि वही हे घेऊन बसलेले आहात ना तुम्ही सर्वजण? ठीक आहे, छान. तर आपण सर्वजण आता व्यवस्थित बसूया. सगळ्यांनी छान बसायचंय मांडी घालून मस्तपैकी आणि ताठ बसायचं. तर बसले सगळेजण आणि एक खोल श्वास भरून घ्या. संथपणे श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा श्वास भरून घ्या. श्वास सोडा. आणखी एकदा श्वास घ्या. श्वास सोडा. रिलॅक्स. सगळेजण एकदम रिलॅक्स बसा आता. तर आपण सर्वजण आता आपल्या अभ्यासासाठी सुरुवात करणार आहोत. जिल्हा परिषद अहिल्यानगर संचलित मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन प्रकल्पामध्ये आजच्या वर्गात आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. ठीक आहे. मला माहिती आहे बऱ्याच ठिकाणांवरनं अनेक विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. तर आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. पूर्वी मी एक स्क्रीन शेअर करते बघा. बघा मुलांना, सगळ्यांना स्क्रीन शेअर दिसते? स्क्रीन दिसते सर्व मुलांना? गुड. बघा तर आजच्या 7वीच्या वर्गामध्ये आपण आज भाषा विषयाचा अभ्यास करणार आहोत बघा. तर भाषा विषयामधले आज 2 घटकांचा आपण अभ्यास करणार आहे. मुख्य घटक काय आहे तर शब्द संपत्तीवरती प्रभुत्व. तर त्यामध्ये आज आपण 2 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. तर त्यातला पहिला जो उपघटक आहे तो आहे एकाच शब्दाचे अनेक अर्थ असणारे अनेकार्थी शब्द. म्हणजे काय, तो शब्द एकच पण वेगवेगळ्या वाक्यांमध्ये ज्यावेळेस तो शब्द टाकला जातो
आणि त्या वाक्याच्या संदर्भानुसार त्या वाक्याचा त्या शब्दाचा अर्थ बदलत जातो. तर अशा शब्दांना काय म्हणतात? तर एका शब्दाचे अनेकच अर्थ असणारे असे अनेकार्थी शब्द. येतंय लक्षात? तर हे असे अनेकार्थी शब्द हा पहिला उपघटक आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरा आपला उपघटक काय आहे? तर अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. मग हे दोनही जे घटक आहेत ते थोडस आयडिया वापरून सोडवायचे घटक असतात बघा. मग त्यासाठी आयडिया कशी वापरायची, काय करायचं, उत्तर शोधण्यासाठी आपण काय करणार, कमीत कमी वेळामध्ये आपण कसं ते सोडवणार, याचा विचार आणि चर्चा आपण इथे करणार आहोत. ठीक आहे. तर तत्पूर्वी माझं नाव मी सांगते. मी आहे श्रीमती माळी अनिता सीताराम. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोराळे, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर येथे शिक्षक म्हणून मी काम करते. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी आपल्या वर्गामध्ये स्वागत करते आणि आपल्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला एक छोटासा सुविचार आहे बघा. शब्द शिकणे म्हणजे केवळ भाषा शिकणे नव्हे. शब्द शिकणे म्हणजे केवळ भाषा शिकणे नव्हे, तर विचारांची दारे उघडणे होय. शब्द शिकत जातो, शब्दांमधून भाषा शिकतो आणि त्यामधून वेगवेगळे विचार आपण करायला शिकतो. चित्र बघा किती सुंदर आहे. त्या चित्रामधूनच तुम्हाला कळते. त्या पुस्तकातून शब्दांमधून केवळ भाषा नाही शिकत येत, अनेक वेगवेगळे विचार त्या मुलांच्या मनामध्ये येत आहेत आणि त्या विचारांवर ते मुलं खूप छान अशी चर्चा देखील करत आहेत बघा. चला पुढे जाऊया. बघा आता विद्यार्थ्यांनो, ही स्लाइड एकदा व्यवस्थित वाचा बरं सर्वांनी. आपण बोलत असताना किंवा वाचत असताना अनेक शब्दांचा वापर करत असतो आणि शब्द त्यामधले काही शब्द असे असतात की त्यांचा एकच अर्थ नसून प्रसंगानुसार त्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ होतात आणि अशाच शब्दांमुळे भाषा अधिक समृद्ध, प्रभावी आणि मनोरंजक बनते बघा. नाही असे जे शब्द असतात की एका वाक्यामध्ये तोच शब्द घेतला, त्या वाक्याच्या संदर्भानुसार त्या शब्दाचा अर्थ बदलतो आणि तोच शब्द दुसऱ्या वाक्यात ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस त्या वाक्याच्या संदर्भानुसार त्याच शब्दाचा अर्थ वेगळा होतो. म्हणजेच काय, तो शब्द एकच पण वाक्य बदललं की वाक्य बदलल्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ मात्र बदलत जातो. तर अशा शब्दांना अनेकार्थी शब्द असे म्हणतात बघा. बघा इथे संकल्पना सांगितली आहे पुन्हा एकदा अनेकार्थी शब्दांची, की एका शब्दाचे दोन किंवा दोन पेक्षा अधिक अर्थ होत असतील तर त्या शब्दाला अनेकार्थी शब्द असे म्हणतात. मग त्या शब्दाचा अर्थ काय आहे, तर तो अर्थ निश्चित करण्यासाठी त्या शब्दाचा त्या वाक्यामधला जो संदर्भ असतो तो मात्र आपल्याला पाहावा लागत असतो बघा. पुढे जाऊया. ते व्याख्या सांगितली बघा. ज्या शब्दाला अनेक अर्थ असतात त्या शब्दाला अनेकार्थी शब्द असे म्हणतात. अतिशय छोटस आणि एका वाक्यात सांगितले बघा अनेकार्थी शब्द म्हणजे काय. याच्यातच तुम्हाला कळून जाईल की परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपल्याला अशा टाईपचा जर प्रश्न आला तर आपण तिथे काय करणार आहोत, की ज्या एकाच शब्दाला अनेक अर्थ असतात अशा शब्दाला अनेकार्थी शब्द असे म्हणतात. तुमच्या वहीमध्ये तुम्ही हे वाक्य लिहून घ्या बरं. चला तुम्हाला 10 सेकंदांचा वेळ. तसंही तुम्हाला मी नंतर PDF पाठवणारच आहे, तरी पण लक्ष द्या. पुन्हा एकदा वाचते. ज्या शब्दाला अनेक अर्थ असतात अशा शब्दाला अनेकार्थी शब्द असे म्हणतात. आता अनेकार्थी जे शब्द असतात त्या शब्दांची वैशिष्ट्ये काय असतात बरं, तर त्याची 3 वैशिष्ट्ये आपण इथे पाहणार आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे, एकच शब्द अनेक अर्थ व्यक्त करतो. एकच शब्द एकच पण तो अनेक अर्थ व्यक्त करत असतो. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे, तर त्याचा जो अर्थ आहे तो संदर्भानुसार बदलतो.
त्या वाक्यामध्ये तो शब्द कुठल्या संदर्भाने वापरलेला आहे त्यानुसार त्या शब्दाचा अर्थ मात्र बदलत असतो. आलं लक्षात? आणि अशा शब्दांचा अभ्यास केल्यामुळे काय होतं की आपली आकलन क्षमता आणि वाचन आणि आकलन क्षमता मात्र आपली चांगल्या पद्धतीने वाढत असते. जेणेकरून आपल्याला, पण आता लहान आहोत, जसं आपण पुढच्या वर्गांमध्ये जाऊ तसं आपल्याला अधिक खोली असणारे धडे येणार आहेत आणि अनेक वेगवेगळे अर्थ असणारे शब्द आपल्या वाचनात येणार आहेत. मग त्यावेळेस हे जर आपलं बेसिक क्लिअर झालं तर आपल्याला पुढे या गोष्टींचा, पुढच्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला खूप फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने अनेकार्थी शब्दांची आपण वैशिष्ट्ये बघितली बघा. पुन्हा एकदा सांगते, एकच शब्द अनेक अर्थ व्यक्त करतो, शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलतो आणि तिसरं म्हणजे आपली वाचन आकलन क्षमता वाढते. चला पुढच्या स्लाइडकडे जाऊया. बघा इथे काय दिलंय बघा. बऱ्याचदा काय गोंधळ होतो, अनेकार्थी शब्द आणि समानार्थी शब्द हे आपल्याला सारखे असल्यासारखं वाटतं, पण तसं नाहीये बरं का. अनेकार्थी शब्द आणि समानार्थी शब्द यांच्यामध्ये फार महत्वाचा फरक आहे बघा. तर अनेकार्थी शब्द हा जो चार्ट दिलाय त्याच्यामध्ये बघा, अनेकार्थी शब्दाच्या खाली पहिलाच अनेकार्थी शब्द म्हणजे काय सांगितलंय की एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ, तो म्हणजे अनेकार्थी शब्द. तर समानार्थी शब्द म्हणजे काय, तर एकाच अर्थाचे अनेक शब्द, एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे म्हणजे समानार्थी शब्द. तर अनेकार्थी शब्दांमध्ये जर आपण उदाहरणार्थ कर हा शब्द घेतला, कर हा एकच शब्द आहे, पण हा शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्या कर याच शब्दाचा अर्थ मात्र बदलतो. तर कर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ काय आहेत, तर कर म्हणजे हात, कर म्हणजे हात, कर म्हणजे क्रियापद, जसं की काम कर, जेवण कर, अभ्यास कर, बरोबर, असा दुसरा अर्थ. त्यानंतर दुसरा शब्द आहे बघा पत्र. पत्र या शब्दाचे पण वेगवेगळे अर्थ होतात, की जसं पत्र म्हणजे झाडाचं पान, त्याला देखील पत्र असे म्हणतात. आणि त्याचप्रमाणे आपण एखाद्या कागदावर काहीतरी लिहिलं आणि ते कोणा पोस्टमध्ये पाठवलं तर त्याला म्हणायचं पत्र. तिसरा शब्द आहे हार. हार या शब्दाचे पण शब्द एकच पण अर्थ वेगळे. हार म्हणजे फुलांचा हार, गळ्यात घालण्याची माळ, त्याला म्हणायचं हार. आणि दुसरं म्हणजे हार म्हणजे पराभव. समजा एखादी मॅच झाली, तुम्हाला आवडतो क्रिकेट, क्रिकेटची मॅच झाली, 2 टीम मध्ये मॅच झाली आणि एक टीम जिंकली आणि दुसरी टीम आपण काय म्हणतो हारली. हार म्हणजे पराभव. अशा पद्धतीने हार या एकच शब्द असून त्याचे मात्र आपल्याला 2 वेगळे अर्थ दिसतात. पण इकडे आपण ज्यावेळेस समानार्थी शब्दामध्ये बघतो तिथे उदाहरण दिले बघा. सूर्य शब्द आहे सूर्य, रवी, भास्कर, दिनकर, हे शब्द वेगवेगळे आहेत. इथे काय दिलंय, शब्द वेगळे आहेत पण त्या सगळ्यांचा अर्थ एकच होतो, काय, सूर्य. त्या सगळ्यांचा अर्थ काय होतो, सूर्य. बघा बरं काय पुन्हा एकदा, अनेकार्थी शब्द म्हणजे काय, एकाच शब्दाचे अनेक अर्थ. आणि समानार्थी शब्द म्हणजे काय, अनेक शब्द परंतु अर्थ मात्र एकच. हा सगळ्यात बेसिक आणि मूळ असा फरक अनेकार्थी शब्द आणि समानार्थी शब्दांमध्ये आहे. तर पुन्हा एकदा बघा, शेवटच्या वाक्यात तुम्हाला लक्षात येईल की अनेकार्थी शब्द म्हणजे काय, शब्द एक अर्थ अनेक, शब्द एक अर्थ अनेक, अनेकार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजे काय, अर्थ एक शब्द अनेक, अर्थ एक शब्द अनेक म्हणजे समानार्थी शब्द. बघा तुम्हाला अतिशय छोट्याशा उदाहरणांवरून तुम्हाला सांगितलंय बघा मी की अनेकार्थी शब्द आणि समानार्थी शब्द ह्याच्यामधला मूळ बेसिक असा फरक काय आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. आता आपण पुढे जाऊया पुढच्या स्लाइडकडे. ठीक आहे, तर आपण अनेकार्थी शब्दांची उदाहरणे बघणार आहोत. बघा तर इथे उदाहरण देताना तुम्हाला नुसतंच शब्द सांगितला आणि त्याचे वेगवेगळे अर्थ असं नाही केलेलं आहे बघा. तर तिथे तुम्हाला मी त्याचं वाक्य पण लिहून दाखवलेलं आहे बघा. पहिला शब्द वाचा बरं, दिसतोय ना सगळ्यांना.
पहिला शब्द आहे कर. कर या शब्दाचे दोन अर्थ दिलेत बघा इथे. कर म्हणजे हात. आता हात हा शब्द वापरून एक वाक्य पण पुढे केलंय बघा. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. जिथे दिव्यत्व आहे तिथे माझे कर हात जोडले जातात, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. आलं लक्षात? म्हणजे कर या शब्दाचा पहिला अर्थ काय झाला? हात. आणि कर या शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे? टॅक्स. टॅक्स हा इंग्लिश शब्द आहे. मराठीमध्ये त्याला म्हणतात महसूल. त्याला काय म्हणतात? महसूल. नागरिकांनी नियमित कर भरावा. तर कर ही संकल्पना फार मोठी आहे. कर म्हणजे काय की सरकारला आपण काही वर्षभर आपण जे काही कमवतो त्यातला काही ठराविक हिस्सा आपण सरकारकडे जमा करत असतो. त्याला महसूल अर्थात दुसरा शब्द कर असे म्हणतात. मग कर या शब्दाचे दोन अर्थ समजले. मगाशीच कर या शब्दाचा आणखी एक अर्थ सांगितला होता. कर म्हणजे क्रियापद. जसं की अभ्यास कर, जेवण कर. जिथे आपण आज्ञा देतोय तिथे कर हा शब्द हे क्रियापद आपण तिथे वापरतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा अंक. अंक. अंक या शब्दाचे पण इथे दोन अर्थ आहेत बघा. वाक्यानुसार अर्थ बदलतायत. येते लक्षात? अंक म्हणजे संख्या. मग संख्या असलेलं वाक्य काय आहे? मला परीक्षेत चांगले अंक मिळाले. मला परीक्षेत चांगले अंक मिळाले, चांगले गुण मिळाले. संख्या आणि अंक या शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे? मांडी. अंक म्हणजे मांडी. आईच्या अंकावर बाळ झोपले. आईच्या मांडीवर बाळ झोपले. येत आहे लक्षात? अंक म्हणजे संख्या, अंक म्हणजे मांडी. वाक्यातल्या संदर्भानुसार अर्थ बदलतोय बघा. चला आता आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. बघा नीट लक्ष द्या. दिसतंय सर्वांना? ओके. बघा तिसरा शब्द आहे वर. वर या शब्दाचे पण दोन अर्थ आहेत बघा, पण त्या वाक्यानुसार. वर म्हणजे नवरा. विवाहात वर वेळेवर आला. विवाहात नवरा म्हणजेच वर वेळेवर आला. दुसरा अर्थ काय होतो? वर म्हणजे वरचा भाग. वर म्हणजे वरचा भाग. पुस्तक टेबलावर ठेवले आहे. पुस्तक टेबलावर ठेवले आहे. बघा वर या शब्दाचे दोन वेगळे अर्थ दिसतात बघा इथे. आलंय लक्षात? पुढे पुढचा शब्द आहे पाठ. पाठ. वर म्हणजे आशीर्वाद. बघा एका मुलाने पण आणखी सांगितलंय बघा. वर म्हणजे आशीर्वाद. वर म्हणजे काय? आशीर्वाद. तर वर म्हणजे आशीर्वाद असा अर्थ असलेलं एक वाक्य तुम्ही तयार करा आणि आपल्या इथे पाठवून द्या. पुढचा शब्द आहे पाठ. पाठ या धड्याचे, पाठ या शब्दाचे पुन्हा दोन अर्थ सांगितलेत बघा. आता मी इथे काय केलंय माहिती का? दोन दोन अर्थ मी शोधून सांगितले. जे जास्तीचे अर्थ असतील ते तुम्हाला अभ्यास आहे की ते अर्थ तुम्ही शोधणार आहात. ओके. असं असतं की ज्यावेळेस आपण स्वतःहून करतो कुठेतरी आपण स्वतःहून अभ्यासाला लागतो, कुठेतरी आपण शोधून काढतो, त्यावेळेस आपला अभ्यास जास्त लक्षात राहतो. अगदी आयतं दिलंय की थोडंसं वाचायला किंवा पाठ करायला आपण थोडासा कंटाळा करतो. पण मग तिथे आता मी जे काही दिलंय सुंदर, संगीताने छान दिलंय, रुपालीने पण छान दिलंय, आईने आशीर्वाद दिला, आजोबांनी मला आशीर्वाद दिला. व्हेरी गुड बेटा, छान. तर पुढचा शब्द पाठ. पाठ म्हणजे धडा. पाठ म्हणजे धडा. आजचा पाठ शिकून घ्या. आजचा पाठ, आजचा धडा शिकून घ्या. छान. मुलं त्याची उत्तरं पण सांगत आहेत. व्हेरी गुड. छान समृद्धी. वा वा, छान. वंदना. आणि पाठ म्हणजे काय? पाठीचा भाग. पाठ, पाठ करणे, अभ्यास करणे. पाठ, माझी पाठ दुखत आहे, अशा पद्धतीने सुद्धा पाठ. त्यानंतर पुढची स्लाइड बघा. पाचवा शब्द बघा मुख. मुख म्हणजे तोंड आणि मुख म्हणजे प्रवेशद्वार. वाक्य पण दिलेले बघा. त्याच्या मुखावर हास्य फुलले होते. त्याच्या मुखावर
हास्य फुलले होते. छान संगीता, मी पाठ केले. तर पाठ या शब्दाच्या आपण पुढे चाललेलो आहोत. मुख हा शब्द आपण पाहत आहोत. थोडंसं समोर लक्ष द्या. तुमचं काय होतं माहिती का, टाईप करायच्या नादात आपलं समोरचं लक्ष विचलित होतं. ठीक आहे, लक्ष द्या. तोंड म्हणजे, मुख म्हणजे तोंड. त्याच्या मुखावर हास्य फुलले होते. आणि मुख याचा दुसरा अर्थ काय होतो? प्रवेशद्वार. मुलांनो, आता थोडस पुढच्या शब्दाकडे लक्ष द्या. छान देतात सर्वजण उत्तर. पुढच्या शब्दाकडे लक्ष द्या. मुख म्हणजे प्रवेशद्वार. गुहेच्या मुखाशी पर्यटक उभे होते. गुहेच्या मुखाशी पर्यटक उभे होते. बघा इथे मुख हा एकच शब्द आहे, पण त्याचे दोन वेगळे अर्थ आपण इथे पाहिलेले आहेत. आणखी जर तुम्हाला अर्थ सापडले तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याची यादी करून ठेवायची आहे. आलंय लक्षात? पुढचा शब्द बघतोय आपण, भाग. मुख म्हणजे आनन हा समानार्थी शब्द झाला. म्हणूनच मगाशी मी तुम्हाला क्लिअर केलं, अनेकार्थी शब्द आणि समानार्थी शब्द याच्यामध्ये बेसिक फरक आहे. तिकडे लक्ष द्या. पुढचा शब्द आहे भाग. पुढचा शब्द आहे भाग. सगळेजण माझ्या सोबत आहेत ना? आपला शब्द आता चालू आहे भाग. भाग म्हणजे हिस्सा. भाग म्हणजे काय? हिस्सा. प्रत्येकाला समान भाग मिळाला. प्रत्येकाला समान भाग मिळाला. छान संगीता. महाराष्ट्र हा भारताचा एक भाग आहे, जसं प्रदेश. पुढचं वाक्य, भाग म्हणजे प्रदेश. विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे. सुंदर. मी खेळात भाग घेतला. छान छान. मी चपातीचा काही भाग खाल्ला. व्हेरी गुड. मुलांनी वाक्य पण सुंदर तयार केले. छान बच्चे कंपनी, सुंदर करतायत. चला आता पुढच्या शब्दाकडे जाऊयात. 7वा शब्द बघा. पुढचा शब्द आहे धारा. पुढचा शब्द काय आहे? धारा. धारा म्हणजे प्रवाह. धारा म्हणजे प्रवाह. धारा या शब्दाचा एक अर्थ आहे प्रवाह. नदीची धारा वेगाने वाहत होती. नदीचा प्रवाह वेगाने वाहत होता. आणि धारा म्हणजे काय? तर कायद्याचे कलम. धारा म्हणजे काय? कायद्याचे कलम. या गुन्ह्यासाठी ही धारा लागू होते. सॉरी, या गुन्ह्यासाठी ही धारा लागू होते. धारा. बरं, माझ्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. छान. ओके, काय लिहिले? ठीक आहे, छान लिहितायत मुलं. पुढचा शब्द आहे रंग. पुढचा शब्द आहे रंग. रंग म्हणजे रंगद्रव्य. भिंतीला निळा रंग दिला. आलं लक्षात? रंग म्हणजे रंगद्रव्य आणि रंग म्हणजे मजा. रंग म्हणजे मजा. वंदना, थोडस लक्ष दे बेटा इकडे. आपला पुढचा शब्द सुरू आहे रंग. छान. मला लाल रंग आवडतो. छान उत्तर देतात मुलं. थोडस आता पुढे जाऊया. रंग म्हणजे रंगद्रव्य हा एक अर्थ आणि रंग म्हणजे मजा. रंग म्हणजे काय? मजा. सामान्याचा रंग चांगलाच चढला. बघा एखादी क्रिकेटची मॅच आहे, सगळ्यांना क्रिकेट आवडतं म्हणून मी तेच उदाहरण देते बरं का पुन्हा एकदा. क्रिकेटचा रंग, क्रिकेट या खेळाला सगळ्यात छान रंग केव्हा येतो? अगदी शेवटी शेवटी, की ज्यावेळेस बॉल कमी राहिलेले आहेत, 4च बॉल राहिले आणि 10 रन करायचे. मग अशा वेळेस त्या सामन्यामध्ये खूप मजा येते, रंग चढतो. त्याला काय म्हणतो आपण? आज सामन्याला छान रंग चढलाय, याला म्हणायचं मजा. त्यावेळेस खरी मजा येते. रंग म्हणजे काय? मजा. तर अशा पद्धतीने रंग या शब्दाचे पण आपण 2 अर्थ सांगू शकतो. ठीक आहे, छान. आज खूप मजा आली. बरं, रंग हा शब्द वापरून वाक्य तयार करायचंय. रंगद्रव्य आणि मजा असं वापरून नाही करायचं. ओके, ठीक आहे. अर्थ ते आले पाहिजे, पण शब्द मात्र रंग आला पाहिजे वाक्यामध्ये. कळतंय सगळ्यांना? सगळेजण माझ्यासोबत आहेत? चला आपण पुढे जाऊया. पुढची स्लाइड.
बघा पुढचा शब्द आहे दंड. स्लाइड दिसते ना सर्वांना? लक्ष द्या. पुढचा शब्द आहे दंड. दंड म्हणजे शिक्षा. नियम मोडल्यामुळे दंड भरावा लागला. तर बघा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सिग्नल असतात, गर्दी खूप असते ना गाड्यांची, मग त्या सर्व गाड्यांना व्यवस्थित प्रवास करता यावा म्हणून जिथे गर्दीचं ठिकाण असतं तिथे सिग्नल लावलेले असतात बघा. मग अशा ठिकाणी जर कोणी सिग्नल मोडला, म्हणजे तो नियम आहे की नियमाप्रमाणे चालायचं, लाल सिग्नल लागला तुम्ही थांबायचंय, बरोबर. पण लाल सिग्नल लागूनही जर कोणी नियम मोडला आणि पुढे निघून गेला तर अशा व्यक्तींना दंड भरावा लागतो. छान, मुलांनी छान छान वाक्य तयार केली आहेत बरं का, सुंदर. आणि दंड म्हणजे दुसरा अर्थ काय होतो की हाताचा भाग, त्याचा दंड मजबूत आहे. एखादा पैलवान असेल तर आपण काय म्हणतो, पैलवानाचा दंड किती मजबूत आहे ना. म्हणजे दंड म्हणजे काय, तर तुमच्या हाताचा एक भाग. व्हेरी गुड, छान उदाहरण तयार केलेत मुलांनी, व्हेरी गुड. चला आता आपण पुढच्या शब्दाकडे जाऊया. रस. रस, रस म्हणजे द्रव. रस म्हणजे काय, द्रव. आंब्याचा रस गोड आहे. रस पहिला अर्थ काय होतो, द्रव, द्रव पदार्थ. आणि दुसरा अर्थ होतो आवड. त्याला संगीतात रस आहे, मला क्रिकेटमध्ये रस आहे. छान. पूजा, रस हा शब्द चालू आहे बेटा, लक्ष द्या. येते लक्षात सर्वांच्या? रस या शब्दाचे दोन अर्थ. छान. मला खो खो खेळण्यात रस आहे. व्हेरी गुड. आवडतो नाही, रस हा शब्द प्यायला हवा, मी उसाचा रस प्यायला. ओके, छान. मला अभ्यासात रस आहे. वा वा, छान. समृद्धी बेटा, सुंदर. तर आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. बघा पुढचा शब्द आहे पान. पान. पान या शब्दाचे अर्थ बघा. पान म्हणजे झाडाचं पान, पहिला अर्थ, झाडाला हिरवी पाने आहेत. आणि दुसरा अर्थ काय होतो, पुस्तकाचं पान. पुस्तकाचे पान उघडा. पुस्तकाचे पान उघडा म्हणतात की नाही तुमचे शिक्षक तुम्हाला, चला पान नंबर 20 काढा, पान नंबर 37 काढा, असं सांगतात. तिथे आपण हिरवं पान काढतो का झाडाचं, तर नाही, ते पुस्तकाचं पान आहे ते. माझ्या पुस्तकाचे पान फाटले. ओके, छान. पुढचा शब्द आहे नाद. नाद म्हणजे, छान योगिता, पानावर खूप छान चित्र होते. चला आता आपण पुढच्या शब्दाकडे जाणार आहोत. लक्ष द्या सर्वजण, माझ्यासोबत राहा. पुढचा शब्द आहे नाद. नाद म्हणजे आवाज. नाद म्हणजे काय, आवाज. मंदिरातील घंटांचा नाद. मंदिरातील घंटांचा नाद. बघा, नाद म्हणजे आवाज. मग आपल्या देवघरातील आई जेव्हा ज्यावेळेस पूजा करते किंवा वडील पूजा करतात, आरती करताना छोटीशी घंटी वाजवतात, तर घंटीचा पण छान असा नाजूक असा नाद ऐकू येतो आपल्याला, आवाज, बरोबर. आणि नाद, मला खेळाचा नाद आहे. आवाज या अर्थाने पण शब्द वाक्य तयार करा. आणि नाद या शब्दाचा दुसरा अर्थ आहे छंद. त्याला वाचनाचा नाद आहे, म्हणजेच काय, त्याला वाचनाचा छंद आहे. मला चित्र काढण्याचा छंद आहे, मला फिरण्याचा छंद आहे, हो की नाही. आवाज या अर्थाने, या अर्थाने शब्द मात्र नाद पाहिजे. मला खूप मोठा आवाज आला नाही, आवाज अर्थ नाही टाकायचा, तिथे नाद हा शब्द वापरून वाक्य तयार करायचं. छान. मला पाठ करण्याचा नाद आहे. काय पाठ करायचं, पाढेपाठ करायचे. छान. पुढची स्लाइड पाहूया आता. सर्वांनी माझ्यासोबत राहायचंय. बघा पुढची स्लाइड, मान. मान या शब्दाचे पण अर्थ दिलेत. मान म्हणजे सन्मान, आणि मान म्हणजे मानेचा भाग. मान, शरीराचा एक भाग म्हणजे मान. अशा पद्धतीने मान या शब्दाचे पण दोन अर्थ आहेत बघा. मान म्हणजे सन्मान, आणि मान म्हणजे शरीराचा भाग, मान. बरं, माझी मान खूप दुखते. ठीक आहे, मान तोडायची, बापरे, असे भयंकर शब्द नका वापरू. छान, ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे खोड. खोड म्हणजे झाडाचा बुंदा, आणि खोड म्हणजे खोडी. खोड म्हणजे खोडी किंवा सवय. खोड म्हणजे झाडाचा बुंदा, आणि खोड म्हणजे खोडी किंवा सवय. ओके, मला रोज निशी लिहिण्याचा नाद आहे.
बाळा आपण पुढे चाललो आता. मान आणि खोड या शब्दांवरती बघा बरं, एखाद वाक्य तयार करता येईल का? तो खोडी करायचं. ठीक आहे, छान योगिता. आपण पण इथे वाक्य लिहिले बघा. झाडाचे खोड मजबूत आहे, मुलांनी खोड काढली, खोडकर मुलगा. ओके, माझी मैत्रीण खूप खोडी करते. छान. चल बघा पुढे. पुढे पण असे बरेच शब्द आहेत आपल्याकडे. शाखा म्हणजे फांदी, कार्यालय. बीज म्हणजे बियाणे किंवा मूळ कारण. पुढची स्लाइड बघा. पुढची स्लाइड बघा. आता सर्वांनी मेसेज टाकणं बंद करा आणि स्लाइड कडे लक्ष द्या. पद म्हणजे पाऊल, पद म्हणजे हुद्दा. चाल, चाल म्हणजे चालण्याची रीत आणि बुद्धिबळातील डाव. पुढचा शब्द आहे बघा स्वर. मुलांनो मेसेज टाकणं बंद करा आणि समोर लक्ष द्या. पुढचा शब्द आहे स्वर. स्वर म्हणजे आवाज आणि स्वर म्हणजे वर्ण. या बाराखडीमध्ये असणारे स्वर. 20वा शब्द आहे काठ. काठ म्हणजे किनारा, नदीचा किनारा, नदीचा काठ. आणि काठ म्हणजे वस्त्राचा भाग, साडीचा काठ असं म्हणतो. ओके, बघा इथे एक चित्र दिलंय बघा तुम्हाला. अनेकार्थ शब्द. एक शब्द अनेक अर्थ. बघा कर म्हणजे हात, कर म्हणजे सारा किंवा महसूल. पत्र, पत्र म्हणजे चिठ्ठी, पत्र म्हणजे पान. मान म्हणजे आदर, मान म्हणजे गळा. मान म्हणजे आदर, मान म्हणजे गळा. हार, हार म्हणजे शब्द दिलेत बघा. हार म्हणजे पराभव, हार म्हणजे हार किंवा मुकुट. तार, विजेची तार, तारा चांदणी. काठ, तट किनारा, ताक काठ म्हणजे मर्यादा. पुढे बघा, एक छोटासा व्हिडिओ आहे आपल्याकडे. बघा मुलांना, आवडेल तुम्हाला. दिसतोय का सगळ्यांना? प्ले नाही झाला का? वेट करते मी. हा, ठीक आहे, आपण पुढे जाऊया. बघा चित्रांमध्ये दाखवलेत बघा. बघा सराव प्रश्नसंच आहे. तर या शब्दाचा अर्थ. काही प्रश्न आहेत बघा. व्हिडिओ आता नंतर बघूया बच्चा कंपनी, आपण सगळ्यात शेवटी. ठीक आहे, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जातोय. ठीक आहे, सगळ्यांना दिसतोय प्रश्न? व्हेरी गुड. तीर या शब्दाचा अर्थ नदीचा किनारा. असा कोणत्या वाक्यात आहे बघा.
छान. चौथा प्रश्न बघा. मुख या शब्दाचा अर्थ प्रवेशद्वार असा कोणत्या वाक्यामध्ये आहे? बघा, व्हेरी गुड. उत्तर आहे ब. गुहेच्या मुखाशी पर्यटक उभे होते. हा प्रश्न आहे. पाठ या शब्दाचा अर्थ धडा हा कोणत्या वाक्यात आहे? व्हेरी गुड. छान. चला पुढे जाऊया. निष्कर्ष बघा. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात आणि योग्य अर्थ समजण्यासाठी आपल्याला वाक्याचा संदर्भ लक्षात घेणे आवश्यक असते. मग अशा शब्दांना अनेकार्थी शब्द असे म्हणतात. आता याला लक्षात ठेवण्याचं सूत्र काय आहे? एक शब्द अनेक अर्थ बरोबर अनेकार्थी शब्द. एकदम सोपं एका वाक्यात सूत्र सांगितलंय बघा. एक शब्द अनेक अर्थ म्हणजेच अनेकार्थी शब्द. समजले सगळ्यांना? चला आता आपण पुढच्या आपल्या टॉपिक कडे जातोय. दुसरा उपघटक आहे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. अक्षरे जुळवून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. तर बघा मी माहिती दिली आहे. 10 सेकंदात वाचून काढा. 10 ते 15 सेकंदात बघा तुम्हाला काय कळतंय. विद्यार्थ्यांनो, भाषेतील प्रत्येक शब्द हा अक्षरांपासून तयार झालेला असतो. ज्यावेळेस तुम्ही लहान वर्गांमध्ये होते पहिली दुसरीला त्यावेळेस तुमची आणि अक्षरांची नवीनच ओळख झाली होती, बरोबर की? मग ते केवळ अक्षरे वाचले म्हणजे शब्द तयार झाला का? तुम्ही 2 अक्षरे एकत्र करायचे आणि मग त्यापासून 2 अक्षरी शब्द 3 अक्षरी शब्द तयार करून ते लिहायचे आणि वाचायचे. सुरुवातीला केवळ अक्षरे एकत्र करून आपण वाचत गेलो, पण नुसतेच 2 अक्षरे एकत्र करणे म्हणजे शब्द तयार होईल पण त्या शब्दाला अर्थला असणार नाही. मग ज्या वेळेस आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला काही उद्दिष्ट असतात बघा. त्याच्यामध्ये काय दिले? अगोदर काय करायचं? अक्षर ओळखणे. करायचं काय अगोदर? अक्षरे ओळखणे. ते सगळ्यांनाच येते. तुम्ही आता 7वीला आहात. दुसरा विषय त्याच्यामध्ये काय की अक्षरे योग्य क्रमाने लावायचे. योग्य क्रमाने लावायचे ते अशा पद्धतीने लावायचे की त्यामुळे काय होईल? तिसरा मुद्दा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आलं लक्षात? अशा पद्धतीने जायचं. याचं उद्दिष्ट काय बघा? अक्षरे ओळखणे, अक्षरे योग्य क्रमाने लावणे, अर्थपूर्ण शब्द तयार करणे आणि त्याच्यातून आपली शब्द संपत्ती वाढवणे आणि पुढे भाषिक कौशल्य विकसित करणे. आलं लक्षात? त्यानंतर आता अक्षरे जुळवायची गरज काय आहे बरं? कशासाठी आपण हे करतो? यामधून आपलं काय होतं? वाचन कौशल्य वाढते आणि आपल्याकडे असलेली जी शब्द संपत्ती आहे ती भरपूर होते, समृद्ध. आपल्याकडे भरपूर शब्द असतात. कुठलीही भाषा आपल्याला येण्यासाठी असो, ती मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, संस्कृत असो किंवा या जगामधली कुठलीही भाषा असो, ती भाषा जर तुम्हाला अगदी फ्लुएंटली अगदी सहजगत्या धाराप्रवाही पद्धतीने बोलायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती का? त्या भाषेमधले शब्द आपल्याला माहिती असले पाहिजे. आपल्याकडे भरपूर शब्द पाहिजे तरच आपल्याला आपल्याजवळ जर भरपूर शब्द असतील तर आपल्याला त्या भाषेमध्ये छान अतिशय धाराप्रवाहीपणे बोलता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं अक्षर जुळवून छान शब्द तयार केले की आपल्याला शब्दांचं आकलन देखील होतं. आपली आकलन क्षमता वाढते. आणि दुसरा लेखनातला फायदा म्हणजे काय? ते आपलं तुमचं शुद्ध लेखन देखील सुधारतं. की कुठलाही शब्द कुठेही जोडला आणि मग शब्द कसा तरी तयार केला हे तर चालत नाही. योग्य अक्षर योग्य त्या ठिकाणी बसलं की छान शब्द तयार होतात. अशा पद्धतीने भाषिक कौशल्य आपलं विकसित होतं आणि शिष्यवृत्तीचा अभ्यास करायला आपल्याला त्याचा फायदा होतो. ओके, चल अक्षर जुळवण्याची जी पद्धत आहे ती आपण बघणार आहोत. अगोदर काय करायचं की तुम्हाला जो प्रश्न दिलाय त्यात ते जे अक्षर काय दिले असतील ते अक्षर अगोदर नीट वाचायची, त्याच्यातले ओळखीचे शब्द शोधायचे, 2-2 शब्दांच्या जोड्या लावून बघायच्या. हे केलं तर चालेल का? ते केलं तर चालेल का? मग जोड्या लावताना तुमच्या लक्षात येतं की अरे हा याची जोडी याला बसते, इथे छोटा छोटा शब्द तयार होतो आणि मग छोटे छोटे शब्द तयार करून एक मोठा व्यवस्थित शब्द तुम्ही तयार करू शकता. तर इथे मी छोटासा शब्द घेतलाय लकम, मग तुम्ही जोडलाय मग कम, मग कमल, कल असं जोडून जोडून आपण कमल हा शब्द तयार केला. पण सगळ्यात शेवटी काय बघायचं माहिती का? ज्यावेळेस तुम्ही शब्द तयार करता तो शब्द तयार केल्यानंतर त्या शब्दाला योग्य असा अर्थ आहे का? कलम हा शब्द सुद्धा होईल पण कलम हा शब्द मराठी नाही. पण मराठी भाषेचा अभ्यास करतो आहोत, बरोबर? मग इथे काय शब्द होणार?
कमल. काय शब्द होणार? कमल. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता मी ते काय उदाहरणं दिली आहेत बघा तुम्हाला. बघा पहिला शब्द बघा. हा, त, जा, क, क. बघा पहिल्या शब्दाचा तुम्हाला उत्तर सापडतंय का बघा बरं, काय शब्द होतोय? हा, त, जा, क, क. काय शब्द होतोय बघा आणि सांगा, मेसेज करा मला. बघा इथे आपल्याला काय करता येईल, सोपं सोपं शोधूया. आता कथा सापडलाय बरोबर, आणि जातक हा पण शब्द सापडलाय, पण कथा जातक होईल का जातक कथा होईल? जातक कथा हा शब्द तयार होतो. छान प्रयत्न आहे. दुसरा शब्द बघा, लमाहिय. लमाहिय, व्हेरी गुड. दिले उत्तर बघा वंदनाने. जातक कथा दिले, रुपालीने सांगितलंय दुसरा शब्दाचं उत्तर बघा, हिमालय. सांगितलंय हिमालय. तिसरा शब्द बघा, टी ळ पा धू. बघा बरं, दोन दोन शब्दांची जोडी लावून बघा, दोन दोन अक्षरांची जोडी लावा, दोन दोन अक्षरी शब्द करा आणि मग तुम्हाला कळेल. छान, हिमालय झालं. आता पुढचा शब्द आपण तिसरा शब्द बघतोय बघा, दोन दोन अक्षरांच्या जोड्या लावून शब्द तयार करा. बघा तुम्हाला सापडतो का अर्थ प्रॉपर? तिसरा शब्द, व्हेरी गुड वंदना. बघा इथे, ईळ पाढू, धूळ आणि पाटी, धूळ पाटी असा शब्द तयार झालेला आहे. खूप छान. चला आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जातोय. क रा म ब. क रा म ब. करा म ब. बघा बरं, बरामदक. चारच अक्षर आहेत बाळा, पाचवं अक्षर कुठून आलं? चार अक्षरी शब्द आहे बघा, क रा म ब. बघा बरं, थोडीशी आयडिया वापरा. दुसऱ्या भाषेतला शब्द आहे हा. चौथा प्रश्न चालू आहे आपला. बघा, नसेल जमत तर मी सांगते. दुसऱ्या भाषेतला शब्द आहे. थोडेसे जवळ गेलेत, करा प्रयत्न. मकबरा, मकबरा हा शब्द आहे. काय शब्द आहे? मकबरा. दुसऱ्या भाषेतला शब्द जसाचा तसा घेतलेला शब्द आहेत. व्हेरी गुड, मकबरा. पाचवा प्रश्न बघा, तारतकम. तारतकम. बघा बरं, पाचवा प्रश्न बघतोय आपण. दोन दोन अक्षरांची जोडी लावून बघा, दोन दोन अक्षरांची जोडी लावून बघा, जमतंय का? तारतकम. व्हेरी गुड राजवर्धन, नवनाथ, खूप छान. कमतरता, आबासाहेब साठे, समृद्धी शिंदे, सविता, खूप छान खूप छान बच्चे गं म्हणे. कमतरता आहे. छान छान, आता सगळ्यांना जमायला लागले. चला पुढच्या स्लाइडकडे जाऊया. बघा पुढची स्लाइड दिली आहे. सहावा प्रश्न बघतोय आपण. जी ला पा भा. जी ला पा भा. सातवा प्रश्न बघा. चला पुढचा प्रश्न बघतोय आपण. जी ला पा भा. व्हेरी गुड. दोन दोन अक्षरांची जोडी लावली की लगेच जमतं बघा, भाजी आणि पाला. भाजी पाला. व्हेरी गुड. सातवा प्रश्न बघा, बी द हा. व्हेरी गुड. दही हंडी. छान छान, सोपा शब्द आला बघा, दही हंडी. बघा दही आणि दही पाहिजे होतं, हा ऐवजी ही पाहिजे होतं. ठीक आहे, हरकत नाही. पुढे आठवा प्रश्न बघा, बा म हा त व्हेरी गुड. महाभारत. महाभारत दोन शब्द आहेत, एकत्र करून महाभारत हा शब्द तयार झालेला आहे. नववा प्रश्न बघा, ग क री ना. नववा प्रश्न, नागरिक. नागरिक. व्हेरी गुड, खूप छान. नागरिक. दहावा प्रश्न बघा, य न सा दा.
त्यात नसलेले शब्द वापरू नका. व्हेरी गुड. 10वा सगळ्यांनी उत्तर दिलीत बघा. पसाय दान, पसाय दान आपण शाळेत रोज म्हणतोच. छान. बघा 11वा प्रश्न बघा आता. 11वा प्रश्न. क न हा भू त. अकरावा प्रश्न बघा. क न हा भू त. 2-2 किंवा 3-3 अक्षर जोडून बघा. बघा जमणार आहे. नाही जमलं तर मी सांगणारच आहे. बघा जमतंय. थोडीशी हिंट देते. त हा न. बघा पुढे जमतंय का? त हा न. जमतंय सर्वांना? तहान भूक. व्हेरी गुड. तहान भूक. व्हेरी गुड. खूप छान. 12वा प्रश्न बघा. य ल वा ना च. व्हेरी गुड. छान. कहान भूत नाही, तहान भूक. त आणि क ची जागा बदलली. मच्छ उगले कोण आहे बघा. त आणि त ची जागा बदलून घ्या. वाचनालय. 12वा प्रश्न. खूप छान. बघा 13वा प्रश्न बघा. त ल ण ज र. ण आणि न मध्ये बदल करायचा नाहीये. जलतरण आहे. ण रे बाणातला आहे. जलतरण. न रे नळाचा नाहीये. शुद्ध लेखनाकडे पण लक्ष द्यायचं आहे. जलतरण. ण बाणातला. खूप छान. 14वा प्रश्न बघा. व र जा अ. छान. अवजार. 2-2 शब्दांची जोडी लावत गेला, अक्षरांची जोडी लावली की तुम्हाला ते शोधायला सोपं जातंय बघा. अवजार. पुढचा प्रश्न. 9वा प्रश्न बघा. ड हे सांदळ. ड हे सांदळ. बघा 2-2 अक्षरांची जोडी लावा. लक्षात येऊन जाईल. वाचन जर भरपूर असेल तर आपल्याला पटापट शब्द ओळखता येतात. छान. हेळ सांड. हेळ सांड. हेळ सांड नाही. हेळ. ळ आणि ड मध्ये फरक आहे. हेळ सांड. छान. पुन्हा एकदा बघा. 11वा प्रश्न. तहान भूक. 12वा प्रश्न. वाचनालय. 13वा प्रश्न. जलतरण. 14वा प्रश्न. अवजार. 15वा प्रश्न. खेळ सांड. चला पुढच्या स्लाइडकडे जाऊया. सगळ्यांना स्लाइड दिसत असेलच. 16वा प्रश्न बघतोय आपण. सोपे प्रश्न आहेत. साकलय. सायकल. सर्वांची आवडते हो की नाही. शाळा सुटल्यानंतर सायकल खेळायला सगळ्यांना खूप आवडतं. काही मुलं तर शाळेमध्ये सायकल घेऊन येतात. छान छान. सर्वांनी छान उत्तर दिलंय. 17वा प्रश्न बघा. तरवक. छान. करवत. करवत. करत नाही. करवत. 4 अक्षरी शब्द बघा. खूप छान. पटापट उत्तर येत आहेत. छान. 18वा प्रश्न बघा. मा. रामायण. रामायण. खूप छान. सोपं आहे. थोडा विचार केला की बरोबर येऊन जातं. 19 प्रश्न बघा. पारसू. छान. सुरपारंबी. ज्याला झाडावर चढता येतं ना त्याने खेळावं हो की नाही. सुरपारंबी. 19वा प्रश्न आहे. छान. 20वा प्रश्न बघा. ती भा अक्षर.
छान. अक्षर भारती. अक्षर भारती. छान. छान केलं सर मुलांनी. पटापट उत्तरं दिली आहेत. सरोज पारांगी नाही, सूरपारांगी. पुन्हा एकदा बघा. 16वा प्रश्न सायकल. 17वा प्रश्न करवत. 18वा प्रश्न रामायण. 19वा प्रश्न सुरपारंबी. 20वा प्रश्न अक्षर भारती. चला आता पुढच्या स्लाइड कडे जाऊया. पुढे काय आहे बघूया. चला सराव प्रश्नसंच आहे बघा. प्रश्न पहिला. क्ष शी क या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. पर्याय क्रमांक अ किंवा 1. शिक्षक. खूप छान. पुढच्या स्लाइड कडे जाऊया. बघा वाचा. पुढील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व उत्तराचा पर्याय शोधा. र का क. फेर वा. व्हेरी गुड. ब हा ऑप्शन आहे. छान. चांगला वाचनाचा स्पीड आहे मुलांचा. तिसरा प्रश्न. पुढील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील मधले अक्षर शोधा. प्रश्न बदललाय बघा. नीट लक्ष द्या. प्रश्न नीट वाचा. सावरपाडा. सावरपाडा. छान. पुढचा प्रश्न बघा. पुढील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्याचा समानार्थी शब्द शोधा. प्रश्न बघा बरं का. ही लेवल वेगळी आहे. चौथा प्रश्न नीट बघा. नीट वाचा. बळीराजा शब्द तयार होतो बळीराजा आणि बळीराजाचा समानार्थी शब्द आहे शेतकरी. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. खूप छान. पुढचा प्रश्न बघतोय आपण. पुढील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण तयार करा व त्याचा विरुद्धार्थी शब्द शोधा. छान छान छान. अनुपस्थित म्हणजे उपस्थित शब्द तयार होतो आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुपस्थित. छान. सर्वांचा वाचनाचा स्पीड आणि उत्तर देण्याचा स्पीड पण खूप छान आहे. तसाच सराव करत राहा. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला छान यश मिळेल. चला पुढे जाऊया. आता आपण बघतोय निष्कर्ष. निष्कर्षामध्ये काय सांगितलंय वाचा. अक्षरे योग्य क्रमाने मांडल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतात. अक्षरे योग्य क्रमाने मांडल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतात आणि या कौशल्यामुळे विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती वाढते. हो व्हिडिओ पण दाखवणार आहे. थांबा थांबा. लक्ष द्या मी काय सांगते. व्हिडिओ छोटासाच आहे. आवडेल तुम्हाला. ठीक आहे. अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यामुळे काय होतं, त्याचा काय फायदा होतो ते सांगितलंय बघा इथे. तर तुमची शब्द संपत्ती वाढते. भरपूर शब्द तुमच्याकडे असतात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुमचं शुद्ध लेखन सुधारतं. आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असलेले जे प्रश्न असतात ते सोडवायला सोपं जातात. याचं सूत्र काय आहे. अक्षरे ओळखा, क्रम लावा आणि शब्द तयार करा. अक्षरे ओळखा, क्रम लावा आणि शब्द तयार करा. बघा तुम्हाला मी आज 2 सूत्र दिली. आलं लक्षात. अनेकार्थी शब्दांचं एक सूत्र आणि अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करण्याचं दुसरं सूत्र. आलं लक्षात. छान. चला पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण या 2 उपघटकांचा अभ्यास तर केला. बरोबर की नाही. पण मग या उपघटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किती गुण आहेत बरं आपल्याला याचा थोडासा विचार करणं आवश्यक आहे. बरोबर की नाही. मग आता असं पाहिलं तर अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा किंवा अनेकार्थी शब्द याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते असं वेगळं काहीतरी नाहीये. तर शब्द संपत्ती या घटकामध्ये हा एक वेगळा प्रश्न असतो. या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्याला जास्तीत जास्त 1 ते 2 प्रश्न म्हणजे 2 गुण किंवा
जास्तीत जास्त 4 गुण अशा पद्धतीने त्याला मार्क असतात, तुम्हाला गुण मिळतात. आणि दरवर्षी काय होतं की प्रश्नपत्रिकेचा जो आराखडा असतो त्यानुसार जर काही बदल करायचं ठरलं तर त्याच्यामध्ये थोडासा प्लस मायनस मागे पुढे असा बदल होतो, पण हा प्रश्न असतोच. पण मग त्याचा अभ्यास कसा करायचा? अभ्यास करण्यासाठी काय करायचं? थँक्यू कृष्णा. अभ्यास करण्यासाठी काय करायचं? तर सगळ्यात महत्वाचं तुमचं वाचन भरपूर पाहिजे. वाचन करायचं म्हणजे काय? तुम्ही घेतला मोबाईल आणि मोबाईल मधनच वाचता नाही. तुमचं जे पुस्तक आहे ना, त्या पुस्तकाचं वाचन मात्र तुमचं नेहमी झालं पाहिजे. आलं लक्षात? पुस्तक वाचताना पुस्तकामध्ये मग तुम्हाला काही नवीन शब्द येतात, काही अवघड शब्द येतात. एक छोटीशी गंमत सांगते, आयडिया सांगते बघा. एक शिस पेन्सिल घेऊन बसायचं, एक सवयच लावायची. मी वाचायला बसलो, पुस्तक घेऊन बसलो, मी पुस्तक घेऊन बसले की एक शिस पेन्सिल घ्यायची आणि मला जे शब्द अवघड वाटतात, मोठे वाटतात, त्या शब्दांना अंडरलाईन करायची आणि त्यांची वहीमध्ये मस्तपैकी यादी करायची. तुमचं वाचन चालू ठेवायचं. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं की तुम्ही जो काही धडा वाचलेला आहे त्या धड्यामध्ये जो काही नवीन शब्द आलेला आहे तो शब्दही तुम्हाला कळतो, यादी केल्यामुळे तुमच्या हाताखालून पण तो जातो आणि पुन्हा एकदा तुमच्या ब्रेन मध्ये असा फिट होतो, हो की नाही? तर असा हा घटक आहे की हा घटक सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमचं वाचन आणि आकलन याच्यावरती अवलंबून आहे. समजलं? तुम्ही जितकं जास्त वाचणार तितकं तुम्हाला हा प्रश्न अतिशय सहजपणे सोडवता येणार. कमी वेळात आणि पटकन गुण देणारा हा प्रश्न आहे. त्यामुळे करायचं काय? तुमचं वाचन चालू ठेवायचं. तुम्हाला आता तुमचे शिक्षक तसंही मार्गदर्शन करतील की तुम्ही कुठलं पुस्तक घ्या, कुठलं पुस्तक रेफर करा, तुम्ही कसा अभ्यास करा. आम्ही देखील तुम्हाला सांगतोच आहोत की असं असं आहे, हो की नाही? रोज तुमच्यासाठी 1 तास आम्ही शिकवतो. रोज नवीन नवीन शिक्षक येतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात, राईट? प्रत्येक शिक्षकाकडनं तुम्ही शिकायचं आणि असा अभ्यास चालू ठेवायचा. ओके. आणि पुढच्या 2027 मध्ये ज्यावेळेस आपण शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहोत, त्या परीक्षेमध्ये आपल्याला भरपूर गुण मिळवायचे आहे आणि शिष्यवृत्ती मिळवायची आहे. तर अशा पद्धतीने आपण या 2 प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करू शकतो. ठीक आहे? तर माझे नाव पुन्हा एकदा श्रीमती माळी अनिका सीताराम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोराळे इथे मी शिक्षिका आहे, शिक्षिका म्हणून काम करते. तुम्ही सर्वांनी माझे लेक्चर अतिशय मनापासून ऐकलं आणि भरभरून मला प्रतिसाद दिला त्यासाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. आणि सर्व मुलांना मी शिकवलेलं आवडलं त्यासाठी आणि ते तुम्ही त्यासाठी मला फीडबॅक पण दिला त्यासाठी मी सर्वांचे मनापासून अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे मला आपल्या जिल्हा परिषदेने इथे तास घेण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.